आज मी बनवत आहे रक्षाबंधन स्पेशल कतली, तेही शेंगदाण्यापासून। खूपच टेस्टी आणि मस्त बनवून रेडी होते। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग सुरुवात करूयात कतली बनवण्यासाठी। ही जी कतली आहे काजू कतलीपेक्षा मस्त बनवून रेडी होते। खूपच कमी वेळात आणि कमी साहित्य देखील बनते। जे घरातले साहित्य असतात त्यामध्ये बनवून रेडी होते। सर्वात आधी मी येथे 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। त्याला आपल्याला मीडियम फ्लेमवर फक्त 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। जास्ती खमंग असं भाजायचं नाही, फक्त वरचं साल निघेल इतकं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। मी आता याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची आहे। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता इथे मी साल काढून घेतलेले आहे। आता मी येथे एका पॅनमध्ये 1 वाटी इतकी साखर घालत आहे। मी येथे 2 वाटी शेंगदाणे घेतले होते म्हणून 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी बस होईल। एकदम योग्य प्रमाणात मी येथे केलेलं आहे। आता जे शेंगदाणे आपण वरती साल काढून ठेवलं होतं त्याला आपण मिक्सरवरती फिरून घ्यायचं आहे। याला जास्ती वेळ असं चालू ठेवायचं नाही, थोडंसं बंद चालू करून आपल्याला याचं फाईन पावडर बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे एकसारखं आपण जर चालवला तर याचं तेल सुटल्यासारखं होईल, त्यामुळे बंद चालू करून असं आपल्याला याचं पावडर बनवून घ्यायचं आहे। मी इथे चाळून घेत आहे, तुम्ही बघू शकता। बस ते एकदम सॉफ्ट जसं काजू कतलीचं पावडर बनतं ना तशा प्रकारे आपल्याला इथे पावडर बनवून घ्यायचं आहे। मी इथे आता सर्व वाटून चाळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता इथे थोडं उरलेलं आहे, आपण भाजलं तर वापरू शकतो। आता मी येथे 10 रुपयाचं ते मिल्क पावडर भेटतं ना ते यामध्ये घातलेलं आहे। ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण यामुळे ना थिकनेस छान येते म्हणून मी येथे हेचा वापर केलेला आहे। जास्तीत जास्त 2 ते 3 चम्मच इतकंच होईल। मी 10 रुपयाचं पाकिट आणून घातलेलं आहे। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जे आपण चाचणी करायला ठेवलं होतं ना त्याला बघायचं आहे। याची फक्त आपल्याला एक तार भरेल इतकं असं आपल्याला याची चाचणी बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता येथे मी येथे दाखवित आहे तुम्हाला। अशा प्रकारे परफेक्ट चाचणी बनवून रेडी आहे। आपण आता याला साईडला काढून घ्यायचं आहे, म्हणजे तिथेच तरी ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर जे आपण पावडर बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व पावडर यामध्ये घालून आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपण गॅस चालू ठेवून जर घातला तर याचे गोळे बनल्यासारखं होईल आणि आपली जे कतली आहे परफेक्ट बनणार नाही। त्यासाठी अशा प्रकारे गॅस बंद करूनच आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे। तुम्ही बघू शकता येथे आता मी पूर्ण छानपैकी मिक्स करून झाल्यानंतरच गॅस ऑन करणार आहे। आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। मी येथे आता गॅसचं फ्लेम ऑन केलेला आहे आणि याला मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे, जास्ती वेळ देखील नाही। बघू शकता तुम्ही येथे फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आपण रक्षाबंधन म्हटलं तर ना नक्कीच काहीतरी स्वीट बनवतोच, त्या प्रमाणात तुम्ही आता येथे ही कतली नक्की ट्राय करून पहा। स्वीट तर बनवायचंच असतं, पण काय बनवायचं हे तर सर्वांना टेन्शन असतं, तर मग एकदम सोप्या पद्धतीने असे पीनट्स कतली नक्की करून पहा। आणखीन माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे गॅस चालू करून मी 2 मिनिटांसाठी याला छानपैकी शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता येथे मी एक प्लेट घेतलेला आहे। प्लेट घेऊन थोडंसं हातावरती घेऊन बघत आहे। आता हे हाताला चिकटत नाही, म्हणजे परफेक्ट बनवून रेडी आहे। तुम्ही बघू शकता येथे आता याला साईडला काढून घेऊयात। मी येथे एक कवर घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेत आहे, म्हणजे जे आपण मिश्रण यामध्ये घालतो ना चिकटणार नाही। आता याला यामध्ये घालून आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिटांसाठी तरी याला छानपैकी मळून घेतल्यासारखं करायचं आहे, म्हणजे तरच आपली ही जी कतली आहे मस्त परफेक्ट आणि लुसलुशीत आणि मऊ बनून रेडी होते। तर इतकी मेहनत तर करावीच लागणार याला। अशा प्रकारे 3 मिनिट तरी नक्की तुम्ही असे करा, म्हणजे एकदम परफेक्ट आपलं हे मिश्रण बनवून रेडी होईल। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडं तुम्हाला बदल देखील दिसून येत आहे। आता याला छानपैकी गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। एक जसं आपण लाटी बनवतो ना चपातीसाठी तशा प्रकारे याला गोल बनवून घ्यायचा आहे आणि छानपैकी एकाच आकारामध्ये आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। आता मी याला बघू शकता छानपैकी गोल आकार दिलेला आहे। आता याला लाटून घेऊयात आपण।
एकाच आकारामध्ये लाटी लाटून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता चहू बाजूने एकच साईजचं बनलं पाहिजे. अशा प्रकारे याची जाडी राहिली पाहिजे, जास्ती पातळी नाही आणि जास्ती जाडही नाही राहिलं पाहिजे. आता मी याला चहू बाजूने थोडंसं कट करून घेत आहे, म्हणजे याला आपण आकार छान देऊ शकतो. बघू शकता किती सॉफ्ट बनलेला आहे, मस्त बनून रेडी आहे, एकदम परफेक्ट बनलेला आहे. आता मी येथे चौकोनी आकार दिलेला आहे. यावरती सिल्वर कवर आणलेला आहे. मी ऑप्शनल आहे, नाही लावला तरी चालेल, पण लावल्यामुळे कसं छान दिसतं म्हणून मी आणलेलं आहे. आता यावरती याला लावून घ्यायचं आहे. कोणतंही कसं असतं म्हणजे त्याला बघितल्यानंतरच चवच्या आधी त्याला दिसायला छान असलं तरच कोणीही खाण्याला इच्छा करतो. म्हणून अशा प्रकारे जर दिसायला छान असलं ना सर्वजण आवडीने खातात. त्यामुळे मी याला थोडंसं याला कवर लावलेलं आहे, नाही लावला तरीही चालेल. आता याला कवर लावून झालेलं आहे. आता आपण याला कट करून घेऊयात. सर्वात आधी मी उभ्या आकारात याला कट करून घेत आहे. बघू शकता तुम्ही याला काजू कतलीचा जो आकार देतात ना तसेच परफेक्ट दिलेला आहे मी. तर मग माझी ही कतली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी इथे बघू शकता मस्त परफेक्ट आकार दिलेला आहे. अशा प्रकारे कट केलात ना एकदम शॉपमधून विकत आणतो ना तसेच बनून रेडी होतात. तसाच आकार येतो आणि टेस्टही तसेच येतो. एकदम परफेक्ट आकारात तुम्हीही करून पहा. इथे बघू शकता जाडी देखील मस्त आलेली आहे याची, एकदम सॉफ्ट बनून रेडी आहे. अशा प्रकारे नक्की करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद.